आता आपण पाहतोय कराडवर मकोका लावण्यात आलाय, हत्येचा गुन्हा दाखल झालाय। पुढील कारवाई नेमकी कशी असणार आहे आता? वृषाली, आपण पाहतोय की मोक्काचा गुन्हा दाखल झालेला हा 9वा आरोपी आहे। कारण आतापर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये टप्प्याटप्प्यानं ज्या काही अटकेच्या कारवाया झाल्या त्यामध्ये सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, त्याचबरोबर महेश केदार, प्रतीक घुले, सिद्धार्थ सुनावणे अशा आरोपींचे नावं होते। आणि अखेर या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड जे कथितपणे मास्टरमाइंड म्हटला जात होता, त्याच्यावरती आरोप केले जात होते। देशमुख कुटुंबियांनी त्याच्यावरती मोक्का आणि हत्येचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी आत्महत्याचा इशारा दिलेला होता, तसा प्रयत्न केलेला होता। मस्ताजोगच्या सगळ्या ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतलेली होती आणि अनेक राजकीय नेत्यांचे आरोप सुद्धा मागच्या काही दिवसांमध्ये आपण सातत्याने पाहिलेले आहेत। मात्र आता खंडणीच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर SITकडे ही बाब उजेडात आणण्यात आली की हत्येच्या गुन्ह्यात सुद्धा आम्ही वाल्मिक कराडला आरोपी बनवण्यात आलेला आहे आणि मकोका अंतर्गत त्याच्यावरती सुद्धा कारवाई केली जाणार आहे। आणि आता प्रोडक्शन वॉरंट जे आहे ते मकोका कोर्टाकडून घेण्यात आलेलं आहे। वाल्मिक कराडला आता तुरुंगाच्या दिशेने नेण्यात येते। तुरुंगामध्ये गेल्यानंतर खंडणीच्या गुन्ह्यात जी न्यायालयीन कोठडी झालेली जी ऑर्डर आहे किंवा जे आदेश आहेत ती तुरुंग प्रशासनाला दिले जातील आणि मोक्का कोर्टाकडून त्याचा ताबा घेण्याची जी परवानगी आहे म्हणजे प्रोडक्शन वॉरंट आहे ते सुद्धा दाखवलं जाईल आणि लगेचच त्याचा ताबा जो आहे तो या मोक्काच्या गुन्ह्यामध्ये घेतला जाईल आणि त्यानंतर आजची रात्र त्याला कस्टडीमध्ये ठेवलं जाईल। उद्या पुन्हा एकदा केजच्या सत्र न्यायालयामधील मोक्का कोर्टामध्ये वाल्मिक कराडला हजर केलं जाईल आणि यावेळेला संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा नेमका रोल काय होता, कुठली अशी भूमिका होती जी कृष्णा, तुमच्याकडून अपडेट घेतच राहू। दत्ता कनवटे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले। दत्ता, काय सध्याची लेटेस्ट अपडेट? नक्कीच अजूनही परळी शहर पोलीस ठाण्यासमोरचं आंदोलन सुरूच आहे। आपण बघू शकता की महिला आणि इतर जे वाल्मिक कराड समर्थक आहेत ते सुद्धा हे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी अजूनही वाल्मिक कराड यांच्या ज्या आई आहेत त्यांचं जे आंदोलन आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी हे सगळे लोक बसून असल्याचं पाहायला मिळतंय। वाल्मिक कराड यांच्या आईची प्रकृती सुद्धा या ठिकाणी चिंताजनक बनली होती आणि त्यानंतर त्यांच्यावरती उपचार सुद्धा करण्यात आलेले आहेत। या परिसराच्या ज्या ॲडिशनल SP आहेत त्या सुद्धा या ठिकाणी आल्या होत्या। त्यांनी सुद्धा वाल्मिक कराड यांच्या आईची भेट घेतली होती, त्यांची सुद्धा समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी या ठिकाणावरून हलण्यासाठी नकार दिलेला आहे आणि त्यानंतर हे जे आंदोलन आहे ते सुरूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी हे सगळे असंख्य महिला आणि त्याचबरोबर वाल्मिक कराड समर्थक सुद्धा जमलेले आहेत आणि त्यांच्याकडून या ठिकाणी हे तीव्र आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर परळी शहर जे आहे ते सुद्धा बंद करण्यात आलेली आहे। परळी शहर जे बंद करून या ठिकाणी हे सगळे नागरिक जमलेले आहेत आणि त्यांच्याकडून आंदोलन जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर रस्त्यावरती जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी अशीच या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे परळीमध्ये एक मोठं आंदोलन सुरू असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे।